नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, भावी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ते म्हणजे महाटेट 2025चं नोटिफिकेशन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. तर जे विद्यार्थी ह्या शिक्षक भरतीची किंवा या परीक्षेची वाट पाहत होते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर ह्या महाटेट 2025 परीक्षेसाठी आपण ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करू शकतो, हा ऑनलाईन अर्ज भरताना आपण कोणत्या चुका टाळाव्यात याची स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टींची प्रिपरेशन आधीच करून ठेवावी लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म फिलअप करायला घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आयडेंटिटी साईज फोटो, त्याची पार्श्वभूमी थोडीशी ब्लर असायला हवी, म्हणजे तुमचा चेहरा स्पष्ट दिसायला पाहिजे असा फोटो. एक आयडेंटिटी साईज फोटो घ्या, मोबाईलवरती फोटो काढा आणि तो तुमच्या लॅपटॉपमध्ये घ्या आणि त्याची साईज 20 KB ते 50 KBच्या दरम्यान असायला हवी आणि 200 ते 300 पिक्सेलमध्ये तो असायला हवा. तर हे आपण रिसाईज कसं करायचं किंवा त्याची पिक्सेल्स कसे आपण सेट करायची हे थोडक्यात पाहू आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करू. कारण या सगळ्या गोष्टी आपण आधीच सेट करून ठेवल्या तर फॉर्म भरताना जास्त वेळ जाणार नाही. जसं आपल्याला फोटो करायचा आहे तसे सिग्नेचर, तुमच्या डाव्या अंगठ्याचा ठसा, स्वाक्षरी सुद्धा हवे, ते पण तुम्हाला एका व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेननं सही करायची आहे. त्याचा सुद्धा फोटो काढून ठेवा. त्याच्यानंतर डाव्या अंगठाचा ठसा घ्या, त्याचा एक फोटो काढून घ्या. त्याच्यानंतर एक स्वघोषणापत्र आपल्याला अटॅच करायचं असतं, जे इंग्रजीत लिहायचं आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने लिहायचं आहे. त्याची साईज वगैरे कशी करायची मी सांगतो पुढे, पण हा तुम्हाला जो डेटा दिला आहे हे तुम्हाला लिहून त्याच्या खाली तुमचं नाव आणि सिग्नेचर करा. हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं नाही, जसं दिलं आहे ॲज इट इज तसंच तुम्हाला लिहायचं आहे. या सगळ्या गोष्टी करून फोटो काढून तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये घ्या. त्याच्यानंतर ही डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा. तुमचं आधार कार्ड, तुमचं SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचे सर्टिफिकेट्स, DED झालं असेल तर DEDचं सर्टिफिकेट, BEd किंवा BEdचं सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा. कारण तुम्हाला पुढे त्याचे पर्सेंटेज, पासिंग इयर मेन्शन करावं लागतं. आता याच्यामध्ये तुम्ही जे फोटो वगैरे काढून ठेवला असेल तर ते फोटोचे आपण साईज किंवा पिक्सेल्स कसे सेट करायचे हे थोडक्यात पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. रिसाईज किंवा पिक्सेल चेंज करायचं असेल तर तुम्हाला एक वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या वेबसाईटवरती या. तिथून तुम्ही तुमची इमेज रिसाईज किंवा त्याचे पिक्सेल सेट करू शकता. तर ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही जो फोटो काढला असेल तो फोटो तुमच्या फोल्डरमधून सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला फोटोचे डायमेन्शन सांगितले आहे की 200 to 300 पिक्सेलच्या दरम्यान असावी आणि फोटो साईज 20 KB ते 50 KBच्या दरम्यान असावी. तर इथे तुम्हाला त्याची विड्थ टाकायची आहे 200 आणि हाईट आहे 300. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्रेस इमेज टू स्पेसिफिक साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचे. साईज आपल्याला 20 to 50 KB मध्ये ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही साईज 50 KB टाकून रिसाईज इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची इमेज तयार असेल, डाउनलोड इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमची इमेज डाउनलोड होईल, ते तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला रिसाईज अनदर इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं आपण फोटोचं केलं होतं त्या पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर, तुमचं थंब, सेल्फ डिक्लेरेशन, याची साईज बघा, त्याचं डायमेन्शन किती आहेत बघा आणि अशा पद्धतीने करून तुमच्या फोल्डरमध्ये ह्या गोष्टी प्रिपेअर ठेवा. पुढे फॉर्म भरताना तुम्हाला फॉर्म तुम्ही जलदरित्या भरू शकता. तर ह्या गोष्टींची प्रिपरेशन केल्यानंतर आता आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, एक्झामसाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला MSCE पुणे असं टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर MSCE महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस असेल. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवेदनपत्र वेब लिंक ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
इथं आल्यानंतर अशा प्रकारची विंडो असेल. या ठिकाणी आपल्याला 6 स्टेप्स पूर्ण करायचे आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स अँड पेमेंट. तर सुरुवातीला आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. कन्फर्म फर्स्ट नेम म्हणजे तुम्हाला तुमचं नाव पुन्हा एकदा टाकायचं आहे. तुमचं मिडल नेम टाकायचं आहे. कन्फर्म मिडल नेम म्हणजे तुमचं पुन्हा एकदा मिडल नेम टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे. आणि हे नाव मेन्शन करताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या आधारवरती जे नाव आहे आधार कार्ड वरती तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तुमच्या डॉक्युमेंट वरती जरी वेगळं नाव असेल तरी आपल्याला आधारवरती जे नाव मेन्शन आहे तेच टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. इथं तुमच्याकडे एखादा अल्टरनेट नंबर असेल तर तो अल्टरनेट मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल आयडी जो चालू असेल, जर नसेल तर एक स्वतंत्र ईमेल आयडी क्रिएट करा ज्याच्यावरती आपल्याला खूप साऱ्या अपडेट्स येतात. तुमचं हॉल तिकीट येईल. ईमेल आयडी मध्ये तुमचं @gmail.com हे इथे सिलेक्ट करायचंय. तुमचं जे सुरुवातीचं असेल ते इथे टाकायचंय. इथे तुम्हाला दिसेल बघा gmail.com किंवा hotmail, in.com, live.com. मॅक्झिमम आपण जीमेल वरती करतो त्यामुळे इथे तुमचं सुरुवातीची माहिती येईल आणि इथे तुम्हाला डोमेन तुमचं सिलेक्ट करायचं आहे gmail.com. ठीक आहे. हाच ईमेल आयडी तुम्हाला परत टाकायचा आहे. इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती तुमच्या स्पेलिंग क्रॉस चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक पॉपअप येईल. त्या पॉपअप वरती तुम्हाला ओके करायचं आहे. हे सांगता आहे की तुम्ही जे डिटेल्स भरलेले आहे की ते करेक्ट आहे की नाही एकदा चेक करा. जर तुम्ही ओके कराल तर ते पुन्हा तुम्हाला एडिट करता येणार नाही. त्याच्यामुळे एकदा क्रॉस चेक करून आपण ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुमची बेसिक इन्फॉर्मेशन स्टेप कंप्लीट झालेली आहे. इथं रजिस्ट्रेशन तुम्हाला नंबर शो होईल तुमचा आणि त्याचा पासवर्ड असेल. तुम्हाला पुढील रेफरन्ससाठी या दोन्ही नोट करून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथे आपला फोटो अटॅच करायचा आहे. ज्या गोष्टी आपण सगळ्या प्रिपेअर करून ठेवल्या आहेत इथे फक्त आपल्याला त्या गोष्टी अटॅच करायच्या आहेत. अटॅच करताना इथे चूज फाईलचा ऑप्शन आहे. या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आपला फोटो सिलेक्ट करा. ओपन या ऑप्शन वरती क्लिक करा. तुमचा फोटोचा प्रिव्ह्यू इथं शो होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याच्या समोर अँड कॅप्चर फोटोचा ऑप्शन दिसतोय. तर इथे तुम्हाला कॅप्चर फोटो ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फोटो कॅप्चर करून तुम्हाला सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा लाईव्ह कॅप्चर्ड इमेजचं या ठिकाणी प्रिव्ह्यू दिसेल. जर तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटर वरून फोटो कॅप्चर करणं शक्य नसेल तर या ठिकाणी क्लिक हिअर टू स्कॅन ऑप्शन दिसत असेल. ह्या ऑप्शन वरती क्लिक कराल तर हा स्कॅनर आहे. हा स्कॅनर सिंपल तुम्ही कॅमेरावरून तुम्ही स्कॅन कराल तर IBPS ऑनलाईन किंवा MSc पुणेची वेबसाईट ओपन होईल. त्याच्यावरती तुम्हाला तुमचा फोटो कॅप्चर करून सेव्ह करायचा आहे. तिथे तुम्ही फोटो सेव्ह केला की या ठिकाणी तुम्हाला तुमचा तो प्रिव्ह्यू दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली बॉक्स मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अटॅच करायचे आहे. सिग्नेचर पण आपण सेव्ह करून ठेवली होती ती सिग्नेचर इथे आपल्याला अटॅच करायची आहे. सिग्नेचरचा प्रिव्ह्यू या ठिकाणी दिसेल. लक्षात ठेवा सिग्नेचर ही कॅपिटल किंवा ब्लॉक लेटर्स मध्ये नसावी. त्याच्यानंतर हा चेकबॉक्स मार्क करायचा आहे आणि नेक्स्ट हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्या 2 स्टेप कंप्लीट झालेले आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन आणि फोटो अँड सिग्नेचर. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड स्टेप कंप्लीट करायची आहे ती म्हणजे डिटेल्सची. सुरुवातीला आहे कॅटेगरी. या ठिकाणी तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमची जे कॅटेगरी असेल ती कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट कराल तर एक पॉपअप येतो की प्लीज इंडिकेट युअर कॅटेगरी करेक्टली इन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. नो चेंज इन कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर सबमिशन. तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला की त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही तुमची कॅटेगरी करेक्ट सिलेक्ट करा. ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसएबिलिटी जर काही तुमचे असेल तर यस करा. यस करत असेल तर तुम्हाला खाली डिटेल्स तुमच्या भरावे लागतील. नसेल तर नो मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचंय तुम्हाला. इथे तुम्हाला आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन. महिलांनी वुमन रिझर्वेशनच्या अंडर अप्लाय करायचं असेल तर त्यांनी यस करा. मुलांनी नो करायचं आहे. आर यू अन ऑर्फन चाइल्ड म्हणजे तुम्ही अनाथ बालक आहात असेल तर यस करा. नसेल तर नो करा. तर यस करत असाल तर इथे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात का असाल तर यस करा. नसेल तर नो करायचं आहे. आर यू अ प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन. तुम्ही प्रकल्पग्रस्त व्यक्ती आहात का असेल तर यस. नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड पर्सन म्हणजे भूकंपग्रस्त व्यक्ती आहात का असेल तर यस. नसेल तर नो करायचं आहे. आर यू अंशकालीन. तुम्ही अंशकालीन असाल तर यस करा. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे. डोमिसाइल कंपल्सरी आहे.
त्याच्यानंतर आर यू बिलॉंग टू 865 विलेज फ्रॉम कर्नाटका असाल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त मुलापैकी आहात का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुमचा संबंध पेसा क्षेत्राशी आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आर यू अन एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर आर यू परमनंटली हँडिकॅप्ड सोल्जर तुमच्या अकॉर्डिंगली सिलेक्ट करायचं आहे. आर यू वर्ड ऑफ फ्रीडम फायटर. त्याच्यानंतर 94च्या इलेक्शन मधील तुम्ही एम्प्लॉय आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. या सगळ्या रीड करून गोष्टी तुम्हाला यस किंवा नो मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन बाय डिफॉल्ट येईल. त्याच्यानंतर मीडियम ऑफ टेट एक्झाम 2025. तर इथे तुम्हाला इंग्लिश मराठी किंवा इंग्लिश उर्दू 2 ऑप्शन असतील. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन प्रेफरन्स या ठिकाणी 3 जिल्हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. सुरुवातीला तुम्ही स्वतःचा जिल्हा सिलेक्ट करा आणि तुमच्या जवळपास जे जिल्हे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. डेट ऑफ बर्थ मध्ये सुरुवातीला डे कोणता आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर मंथ आणि त्याच्यानंतर इयर सिलेक्ट करायचं आहे. इथं तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकाल तर या ठिकाणी तुमचं एज मेन्शन होईल. ते बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट करतं. त्याच्यानंतर फर्स्ट नेम कॅन्डिडेट नेम ॲज पर SSC 10th सर्टिफिकेट. 10th सर्टिफिकेट वरती तुमचं जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. मिडल नेम आणि त्याच्यानंतर लास्ट नेम. इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डू यू हॅव ट्विन ब्रदर और सिस्टर तुम्हाला जुळा भाऊ किंवा बहीण असेल तर यस करा, नसेल तर नो मार्क करा. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन तुम्हाला किती मुलं आहेत या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. 2006 नंतर तुम्हाला किती मुले जन्माला आली त्यांचा काउंट या ठिकाणी तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे. इथे मदर्स नेम टाकायचं आहे. स्पॉज नेम म्हणजे पती किंवा पत्नीचं नाव टाकायचं आहे. इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. तुमचा जिल्हा टाकायचा आहे. या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचा पिनकोड टाकायचा आहे. जर तुमचा इथे मेन्शन केलेला ऍड्रेस आणि खाली मेन्शन केलेला ऍड्रेस सेम असेल तर सेम ॲज ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नसेल तर तुम्हाला इथं सेपरेट तुमचा ऍड्रेस टाकावा लागेल आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. जर तुमची माहिती काही भरायला चुकली असेल तर या ठिकाणी रेड कलर मध्ये एरर येतो की 1 or more एरर फाउंड इन पेज. तो तुम्हाला पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये करेक्शन करून पुन्हा व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर तुमची सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर व्हेरीफाईड सक्सेसफुली चा पॉपअप येईल. इथे ओके क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर डिटेल्स मध्ये आपल्याला आता क्वालिफिकेशन डिटेल्स मेन्शन करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला SSCच्या डिटेल्स भरायचे आहेत. त्याच्यानंतर HSC, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन डिटेल्स, पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल्स, तुमचं प्रोफेशनल डिप्लोमा म्हणजे DED वगैरे झालं असेल, प्रोफेशनल ग्रॅज्युएट म्हणजे BEd वगैरे झालं असेल त्याचे डिटेल्स इथं आपल्याला मेन्शन करायचे आहेत. तर सुरुवातीला SSCच्या डिटेल्स भरायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला मीडियम ऑफ एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. मराठी किंवा इंग्लिश, उर्दू, हिंदीचेही तुमचं असेल ते. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बोर्ड, युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे सिलेक्ट करायचं आहे. तर 10thला आपल्याला कोणतीही डिग्री किंवा स्ट्रीम अशी स्पेसिफिक नसते, जसं HSC किंवा ग्रॅज्युएशनला असतं कॉमर्स, BCom वगैरे. तर इथं आपण जनरल किंवा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असं टाकू शकतो. इथे तुम्हाला पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. आपल्या मार्कशीट वरती जे मंथ आणि इयर मेन्शन असते इथे तुम्हाला ते टाकायचं आहे. मार्कशीट वरती किंवा सर्टिफिकेट वरती डेट नसते तर तुम्ही कोणतीही डेट टाकू शकता. फक्त तुमचा मंथ आणि इयर जो मार्कशीट वरती आहे तो टाकायचा आहे. इथे तुम्हाला किती पर्सेंटेज आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर पासिंग क्लास मध्ये तुमचे 60% अँड अबव्ह असेल तर तुम्हाला फर्स्ट क्लास सिलेक्ट करायचा आहे. 60% ते 85% असेल तर सेकंड क्लास करा आणि त्याच्यापेक्षाही कमी असेल तर फर्स्ट क्लास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला HSCच्या डिटेल्स भरताना इथं तुम्हाला तुमचं मीडियम सिलेक्ट करायचं आहे. सेम इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तुमची फॅकल्टी कोणती आहे ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स. त्याच्यानंतर इथं सेम असेल तुमच्या मार्कशीट वरती मंथ आणि इयर असेल, तुम्हाला डेट तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स टाकायचे आहे. इथे तुम्हाला सब्जेक्ट तुमचा टाकायचा आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ पासिंग सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचं आहे आणि पासिंग क्लास टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं तर इथं या डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रोफेशनल डिप्लोमा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचे DED ची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. मीडियम ऑफ एज्युकेशन मराठी टाकायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं DED झालं असेल तर MSCE पुणेचा ऑप्शन असेल. MSCE पुणे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे तुम्हाला DED किंवा DTED सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं DED पासिंगची डेट टाकायची आहे. इथे पर्सेंटेज टाकायचे आहे. पासिंग क्लास टाकायचा आहे. जर तुमचं BED झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला BEDचे डिटेल्स मेन्शन करायचे आहेत. अदर काही तुमचं एज्युकेशन असेल तर इथे तुम्ही
मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर खाली यायचं आहे वेदर अपियर्ड फॉर महा टीईटी, जर तुम्ही अपियर केलं असाल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करा. वेदर अपियर्ड फॉर फर्स्ट पेपर साठी तुम्ही अपियर्ड असाल तर यस करा. इथे तुम्हाला इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला सीट नंबर आणि तुम्हाला मार्क्स किती मिळाले ते हे या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही टीईटी फर्स्ट पेपरला क्वालिफाय झाला असेल तर इथे तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर वेदर अपियर्ड फॉर सेकंड पेपर साठी तुम्ही अपियर असाल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर यस करत असाल तर इथे तुम्हाला इयर टाकायचं आहे, तुमचा या ठिकाणी सीट नंबर टाकायचा आहे, इथं पर्सेंटेज टाकायचे आहेत आणि तुमचा जो सब्जेक्ट असेल मॅथ्स किंवा सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स अँड सायन्स तुमच्या अकॉर्डिंग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड पेपरसाठी क्वालिफाय असाल तर इथे यस किंवा नो मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर वेदर अपियर्ड फॉर सेंट्रल टीईटी म्हणजे सीटीईटी तुम्ही अपियर झाला असाल तर यस किंवा नो मार्क करायचा आहे. वेदर अपियर्ड फॉर फर्स्ट पेपर इथे तुम्हाला यस किंवा नो मार्क करायचा आहे. यस करत असेल तर इथे तुम्हाला मंथ आणि इयर सिलेक्ट करायचं आहे, ज्या मंथ मध्ये तुम्ही पास झाला असाल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे. वेदर क्वालिफाईड सीटीईटी फर्स्ट पेपर यस किंवा नो मार्क करायचा आहे. तर असाल तर इथे तुम्हाला पर्सेंटेज मध्ये मार्क मेन्शन करायचे आहे. सेम तुम्हाला पेपर 2 चे डिटेल्स मेन्शन करायचे आहेत. तुम्ही अपियर असाल, तुमचं पासिंग इयर टाकायचं आहे, सीट नंबर टाकायचा आहे, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, तुम्ही त्या पेपरसाठी क्वालिफाय यस किंवा नो या ठिकाणी टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पास असाल सीटीईटी किंवा टीईटी तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर द फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट्स ॲज पर हिज एसएससी मार्क मेमो और सर्टिफिकेट, तुमची फर्स्ट लँग्वेज कोणती होती ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी जेही तुमची फर्स्ट लँग्वेज असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर हॅव यू स्टडीड बेंगाली लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट ॲट HSC, तर तुम्ही स्टडी केला असेल तर यस करा, नसेल तर नो मार्क करायचं आहे. तुमच्याकडे MSIT किंवा अदर कुठलं डॉक्युमेंट असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर यस करत असेल तर तुम्हाला इथं स्पेसिफाय करावं लागेल MSIT किंवा त्याच्या रिलेटेड इथे कोर्सेस आहे, यापैकी कोणता तुमचा कोर्स झाला असेल तर तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 18-19 मध्ये जो फ्रॉड झाला होता त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता का, जर असाल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुमचे डिटेल्स बरोबर असतील तर व्हेरीफाईड सक्सेसफुली पॉपअप येईल, ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण ज्या डिटेल्स ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल केल्या होत्या त्याचा प्रिव्ह्यू दिसत आहे. त्याच्यामध्ये तो आपल्याला सगळ्या डिटेल्स एकदा क्रॉस चेक करायचे आहेत. सगळ्या डिटेल्स एकदा क्रॉस चेक करा. त्याच्यानंतरच खाली कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला हे सगळे चेकबॉक्स मार्क करायचे आहेत आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर कंप्लीट रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येतो बघा, म्हणजे जे तुम्ही डिटेल्स फिल केले आहेत त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि पेमेंट प्रोसेस करायचं आहे. त्याच्यानंतर ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा पॉपअप येईल, आर यू शुअर टू कंटिन्यू, ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे जे आपण ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवले. तर इथं लेफ्ट थंब इम्प्रेशन अटॅच करायचं आहे, त्याचा प्रिव्ह्यू दिसेल, ओके करायचं आहे. त्याच्यानंतर हँड रिटर्न डिक्लेरेशन जे आपण डिक्लेरेशन लिहून ठेवलं होतं ते या ठिकाणी अटॅच करायचं आहे. प्रिव्ह्यू या ऑप्शन वरती क्लिक कराल तर तुम्हाला त्या डॉक्युमेंटचे प्रिव्ह्यू दिसतील. त्याच्यानंतर इथे दिलेल्या कॅपच्या ह्या बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एक पुन्हा एकदा पॉपअप येईल. या ठिकाणी तुम्ही सगळ्या डिटेल्स भरलेल्या करेक्ट असतील तर ओके वरती क्लिक करा, नसेल तर कॅन्सल करून तुम्ही तुमच्या डिटेल्स पुन्हा एडिट करू शकता. त्याच्यानंतर इथे आपल्याला 850 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. जर कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 850 पे करावे लागतात आणि जर ओपन मध्ये असेल तर 950 करावे लागतात. तर इथे तुम्हाला कॅप्चा मेन्शन करायचं आहे आणि सबमिट हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. पॉपअप येतो की डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट, ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं. इथे तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहेत पेमेंटचं. तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू पेमेंट करू शकता, डेबिट कार्डने पेमेंट करू शकता, इंटरनेट बँकिंगने पेमेंट करू शकता. या ठिकाणी वॉलेट सिलेक्ट करून तुमचा UPI ID टाकून सुद्धा पेमेंट करू शकता. आणि QR सगळ्यात सोपा वे आहे की QR कोडचा QR कोड मध्ये मेक पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड विथ पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक हिअर टू स्कॅन ह्या ऑप्शन वरती क्लिक कराल तर इथं स्कॅनर येईल, स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. या ठिकाणी आपलं पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन एक्नॉलेजमेंटची एक रिसिट येईल. ही रिसिट प्रिंट करून ठेवा, तुम्हाला पुढे कधी रेफरन्ससाठी लागू शकते. पुन्हा आपल्याला MSc पुणेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे. इथं आल्यानंतर पुन्हा एकदा आवेदन पत्र वेब लिंक या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. हा सिक्युरिटी कोड इथे टाकून तुम्हाला
तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली कंप्लीट झालेला असेल। या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फीचा सेक्शन दिसेल, त्याच्यामध्ये तुमचं ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे, पेमेंट स्टेटस या ठिकाणी दिसेल तुमचा पेड, आणि या ठिकाणी रेफरन्स आयडी सुद्धा मेन्शन असेल। हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही सेव्ह करू शकता। तर मित्रांनो, मला एक शेवटी सांगावंसं वाटेल की अर्ज भरणे ही केवळ एक फॉर्मॅलिटी नाही, तर ही आपल्या स्वप्नांच्या प्रवासाची पहिली पायरी आहे। प्रत्येक छोट्या स्टेपमध्ये तुमचं मेहनतीने भरलेलं एक स्वप्न दडलेलं आहे, म्हणून प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने पूर्ण करा। मी मनापासून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो। आणि जर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही तुम्हाला अडचणी किंवा प्रश्न पडले किंवा तुमच्या काही शंका असतील तर अजिबात संकोच करू नका, माझ्याशी कमेंटमध्ये संपर्क साधा। मी तुम्हाला स्वतः वैयक्तिकरित्या उत्तर देईन आणि तुमची मदत करेन। आपला वेळ, आपलं स्वप्न, आपला संघर्ष मला माहित आहे, म्हणून या प्रवासात मी नेहमी तुमच्या सोबत राहीन। या व्हिडिओने जर तुम्हाला मदत झाली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि भविष्यातील प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मेहनत करत राहा। खूप खूप धन्यवाद।